तर आज आपण क्लास 7चा द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा फर्स्ट चॅप्टर शिकणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही स्टुडंट्स असे असतात की ज्यांना अजिबातही क्लासमधलं किंवा ट्युशन क्लासेसमधलं, स्कूलमधलं अजिबातही कळत नाही. काही कन्सेप्ट जे राहतात ते अनक्लिअर राहतात. त्यामुळे आपले जे स्कोअर राहते ते कमी येतो. तर तुम्ही फक्त एकदा हा माझा व्हिडिओ बघा, तुमचं कुठलंही कन्सेप्ट अनक्लिअर राहणार नाही. तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ मी सांगणार सायन्समधला. तुम्हाला एकदम सायन्स खूप फेवरेट होऊन जाईल आणि तुमचा स्कोअर वाढेल. तर बघा आपण लेट स्टार्ट करूया. अ ग्रेट व्हेरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. अर्थवर वेगवेगळ्या व्हेरायटीचे प्लांट्स मिळतात. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर whereas some are to be found in desert which have scarcity of water. काही प्लांट जे असतात त्यांना सुंदर सुंदर छान कलरफुल फ्लावर्स असतात. काही प्लांट जे असतात ते पाण्यामध्ये उगवतात आणि काही प्लांट्स असे असतात ते डेझर्ट्समध्ये म्हणजे वाळवंटामध्ये सुद्धा उगवतात जिथे पाण्याची कमतरता असते. स्कॅर्सिटी म्हणजे कमतरता. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन. काही प्लांट जे असतात ते बर्फाळ प्रदेशामध्ये मिळते. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाऊट मायक्रोस्कोप वेअर ॲज सम्स आर ह्यूज इन साईज. काही प्लांट जे आहे ते मायक्रोस्कोपशिवाय दिसतच नाही आणि काही प्लांट्स असे आहे की ते खूप मोठे साईजनी आहे. लाईक प्लांट्स ॲनिमल टू शो डायव्हर्सिटी. जसं प्लांटमध्ये डायव्हर्सिटी दिसते, विभिन्नता दिसते, त्याचप्रमाणे ॲनिमलमध्ये सुद्धा विभिन्नता दिसते. सम आर युनिसेल्युलर, अदर मल्टीसेल्युलर. काही ॲनिमल जे असतात ते एकपेशीय असतात, एका सेलनी बनलेले असतात. तर एका सेलनी बनलेल्या ॲनिमलला युनिसेल्युलर म्हणतात. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेलनी बनलेल्या ॲनिमल्सला किंवा सेलला मल्टीसेल्युलर म्हणतात. तर मग युनिसेल्युलरचं एक्झाम्पल सांगा बरं. अमिबा, पॅरामेशियम, राईट. मल्टीसेल्युलरचं ह्युमन बिईंग और अदर ॲनिमल्स. सम्स आर व्हर्टिब्रेट्स वेअर ॲज अदर्स आर इनव्हर्टिब्रेट. व्हर्टिब्रेट कॉलम असणाऱ्या ॲनिमलला व्हर्टिब्रेट्स म्हणतात. ज्या ॲनिमलला व्हर्टिब्रेट्स नसते त्यांना इनव्हर्टिब्रेटर्स म्हणतात. धिस वर्ड इज फुल ऑफ व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स. हे जे जग आहे याच्यामध्ये व्हेरायटी आहे ॲनिमल्सची. काही ॲक्वॅटिक आहे, काही टेरेस्ट्रियल आहे, काही ॲम्फिबियन आहे, काही रेप्टिलियन आहे, काही एरियल आहे, एटीसी. तर बघा ॲक्वॅटिक म्हणजे काय, असे ॲनिमल जे पाण्यात राहतात. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे. ॲम्फिबियन म्हणजे जमिनीवर आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी राहणारे. रेप्टिलियन म्हणजे काय, सरपटणारे. सरपटणारे मीन्स काय, तर जसं स्नेकची जी मुवमेंट आहे त्याला सरपटणे म्हणतात. एरियल म्हणजे काय, एअरमध्ये राहणारे. दिस ऑब्झर्वेशन गिव्ह राईज टू क्वेश्चन, हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग. या सगळ्या ऑब्झर्वेशनवरून एक क्वेश्चन तयार होते, एवढी डायव्हर्सिटी कशी काय तयार झाली. आर द प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. बघा, जे प्लांट्स आणि जे ॲनिमल्स काश्मीरमध्ये आहेत तेच राजस्थानमध्ये आहे का, किंवा जे राजस्थान आणि काश्मीरमधले सेम टाईपचे आहे का, तर नाही. कॅन यू एलोबरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन द टू. कोनिफेरस ट्री असते काश्मीरमध्ये, राजस्थानमध्ये जे प्लांट्स असतात त्यांना काटे असतात. तर ते कसं असते बघूया. कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड डिओडार फ्लोरिश इन स्नोवी रिजन लाईक काश्मीर. कोनिफेरस म्हणजे कोन असलेला, ठीक आहे, कोन शेपचं. कोन शेपचे झाडं आपल्याला जसं पाईन एक्झाम्पल किंवा डिओडार हे जे प्लांट्स आहेत ते स्नोवी रिजन जसं काश्मीरमध्ये आपल्याला मिळते. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia are to be found. राजस्थान जिथे पाण्याची कमतरता असते, जे डेझर्ट प्लेस आहे तिथे आपल्याला मिळणार कॅक्टस आणि ॲकेशिया. इथे जे हे जे प्लांट्स आहे इथे या झाडांना काटे असतात. तर कशासाठी, वॉटरचं इव्हॅपोरेशन कमी व्हावं यासाठी. द कॅमल, अ डेझर्ट ॲनिमल, इज नॉट फाउंड इन काश्मीर. व्हॉट इज द रिझन फॉर द डिफरन्स. कॅमल हा जो डेझर्ट ॲनिमल आहे तो काश्मीरमध्ये नाही मिळत. याचं काय कारण आहे, याचं एक्सप्लेनेशन समोर दिलेलं आहे, ठीक आहे, ते तुम्हाला क्लिअर होईल. आता ते ॲडॅप्टेशनची डेफिनेशन दिली आहे, बघूया. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. बघा, काही ऑर्गॅनिझम, काही नाही, ऑर्गॅनिझमच्या बॉडी पार्ट्समध्ये किंवा बिहेवियरमध्ये हळूहळू बदलाव येत जातो. तर कशासाठी, तर त्या सराउंडिंगमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी. हे जे बॉडीमध्ये किंवा बिहेवियरमध्ये ऑर्गॅनिझमचे जे चेंजेस होते याला म्हणतात ॲडॅप्टेशन. आणि हे एका दिवसात होत नाही, 1-2 दिवसात होत नाही, याला खूप वेळ लागतो. प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. गॉट इट. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये
काय ॲडॅप्टेशन झालेलं आहे. सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ वॉटर बॉडीज. काही जे ॲक्वॅटिक प्लांट्स असतात त्यांचे जे मुळं असते ते वॉटर बॉडी म्हणजे काय, नद्या, तलाव वगैरे. तर काही जे ॲक्वॅटिक प्लांट्स असतात त्यांचे जे रूट्स जे असतात ते पूर्ण खोलवर गेलेले असतात वॉटर बॉडीच्या. तर खाली जी माती असते तिथे त्यांचे मुळं गेलेले असतात. देअर स्टेम्स आर सबमर्ज आणि व्हाईल लीव्ज अँड फ्लावर्स फ्लोट ऑन द सरफेस. त्यांचे जे स्टेम्स असतात ते सबमर्ज झालेले असतात आणि त्यांचे जे लीव्ज आहे आणि फ्लावर आहे ते त्या पाण्याच्या सरफेसवर तरंगतात. फ्लोट म्हणजे तरंगणे. हवेअर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. आणि काही जे झाडं असतात ते पूर्णपणेच अफ्लोट होतात. अफ्लोट म्हणजे पूर्णपणे तरंगतात. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉईल. काही झाडं पूर्णपणे तरंगतात आणि त्यांचे जे रूट्स आहेत ते खाली खोलवर मातीमध्ये जात नाही. द सर्फेस ऑफ लीव्ज अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर विथ अ वॅक्सी लेअर. वॅक्सी लेअर म्हणजे काय, असं चिकट पदार्थ. तर काय असं काही जे ॲक्वॅटिक प्लांट जे असतात त्यांचे जे लीव्ज असते किंवा त्यांचे जे स्टेम्स असते त्याच्यावर वॅक्सी लेअर असते. लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. आणि जे ॲक्वॅटिक प्लांट्स असते त्यांचे जे लीव्ज असतात ते थिन असतात, पतले असतात. अँड स्लेंडर लाईक अ रिबन. आणि रिबन कशी अशी पतली असते तसं ते त्यांचे लीव्ज असतात. दीज शेप्स हेल्प देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. आणि जरी असा पाण्याचा प्रवाह आला तर ते खाली असे झुकणार आणि मग परत ते उभे स्ट्रेट राहू शकतात, ते मोडत नाही. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेट्युअल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन द वॉटर. बघा हे जे स्टेम्स दिसत आहे, हे बघा हे स्टेम दिसले तुम्हाला इथे. इथे आपल्याला इथे हे बघा 1 2 3 4 असे हे दिसत आहेत. तर हे जे असते हे एअर स्पेसेस असते ह्या स्टेमच्या आतमध्ये एअर स्पेसेस असते. आणि पेटिओल तुम्हाला कळतं बघा. आता हे जे आहे याला पेटिओल्स म्हणतात. म्हणजे लीफचा असा भाग की ज्याने अ, अ, ते जे लीफ आहे ते स्टेमला काय असते, अटॅच असते. त्याला काय म्हणतात, पेटिओल म्हणतात. तर पेटिओलमध्ये आणि स्टेम्समध्ये एअर स्पेसेस असते ज्यामुळे ते स्टेम्स आणि स्टेम्स पाण्यामध्ये तरंगू शकतात एअर स्पेसेसमुळे. गॉट इट. आता आपल्याला बघायचं आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट्स प्लांट.